संसदेच्या विशेष अधिवेशनात नारी शक्ती वंदन अधिनियमावर गुरुवारी ऐतिहासिक चर्चा सुरू झाली। भारतीय लोकशाहीच्या परंपरेत याला विशेष महत्त्व आहे। लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षण देण्याच्या या महत्त्वाकांक्षी पावलाचं स्वागत असल्याचं मत सत्ताधाऱ्यांनी व्यक्त केलंय। तर या विधेयकावर विरोधकांकडून मात्र काही शंका आणि टीका करण्यात आल्यावर महिलांना हक्क मिळवून देणारी ही प्रक्रिया पारदर्शक असेल, ही मोदींची गॅरंटी आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभागृहाला आश्वस्त केलं। नारी शक्ती विधेयकाची प्रक्रिया पूर्ण पारदर्शक राहणार, ही मोदींची गॅरंटी आहे अशा शब्दात पंतप्रधानांचं आश्वासन। हेतूत खोट असणाऱ्यांना नारी शक्ती माफ करणार नाही, मोदींचं वक्तव्य। लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षण मिळावं यासाठी नारी शक्ती वंदन कायदा आणण्यात आला। त्यासाठी गुरुवारपासून संसदेचे 3 दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यात आले। या अधिवेशनात सत्ताधारी महिलांना 33% आरक्षण देण्यासाठी आग्रही आहेत, तर विरोधकांनी परिसीमन मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची रणनीती आखल्याचं दिसून आलं। सुरुवातीला विधेयक मांडण्यापूर्वीच विरोधकांनी यात सरकारचा हेतू कपटी असल्याचं सांगत विधेयकाला विरोध दर्शवला। हेतूत खोट असणाऱ्यांना नारी शक्ती माफ करणार नाही असा टोला मोदी यांनी विरोधकांना लगावला। हमारे देश में जब से विमेन रिजर्वेशन को लेकर के चर्चा हुई है और उसके बाद जब जब चुनाव आया है, तो हर चुनाव में महिलाओं को मिलने वाले इस अधिकार का जिसने विरोध किया है, जिसने विरोध किया है, देश की महिलाओं ने उन्हें माफ नहीं किया है। विरोधकांनी या विधेयकाच्या निमित्तानं काही शंका उपस्थित केल्या। जनगणना का केली जात नाही असा प्रश्न अखिलेश यांनी विचारल्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकांची जनगणना केली जाईल तेव्हा जात देखील मोजली जाईल असं ठामपणे सांगितलं। काँग्रेसचे खासदार हिबी ईडन यांनी विधेयकाला विरोध करणारी नोटीस दाखल केली। त्यामुळे सुरुवातीला विधेयक सादर करण्यावरून सभागृहात गोंधळ झाला। भारतीय जनता पार्टी आरक्षण को लेकर के भाजपा अपना नारी का नारा बनाना चाहती है और बदलने की कोशिश कर रही है। जिन्होंने नारी को अपने संगठन में नहीं रखा, उनके मान सम्मान के लिए कैसे रखेंगे? और अगर ये बात गलत है, अध्यक्ष महोदय, जिस पेरेंटल संगठन से आप निकले हैं उसमें मान सम्मान के लिए संगठन में कितनी नारी हैं ये बता दें आप। सरकार ने जाति की जनगणना करने का निर्णय ले चुकी है। जाति के साथ ही ये जनगणना हो रही है। समाजवादी पार्टी का चले तो घरों की भी जाति तय कर ले। मान्यवर, जब व्यक्तियों की जनगणना होगी, नागरिकों की जनगणना होगी, तब उसमें जाति का कॉलम रखा है। ये मेरा विभाग है। मैं सदन को आश्वस्त करना चाहता हूं कि ये जनगणना जाति जनगणना के साथ ही होने वाली है। विधेयकाचे प्रमुख मुद्दे। या विधेयकामुळे लोकसभेत महिलांसाठी जागा राखणं अनिवार्य। लोकसभेच्या एकूण जागांपैकी 1/3 जागा महिलांसाठी राखीव असेल। विधानमंडळात महिलांचं अधिकाधिक प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्याचा हा प्रयत्न आहे। ही दुरुस्ती सर्व भारतीय राज्यांच्या विधानसभांना लागू होणार आहे। महिलांसाठी जागांच्या आरक्षणाशी संबंधित तरतुदी सीमांकनानंतर लागू होणार आहे। आरक्षणाचा लाभ 15 वर्षांसाठी निश्चित करण्यात आलाय, तर 15 वर्षांनंतर पुन्हा आरक्षण विधेयक आणावं लागणार आहे। या निमित्तानं मतदारसंघाची पुनर्रचना करताना कोणत्याही राज्यावर किंवा लोकप्रतिनिधीवर अन्याय होणार नाही अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली। मतदारसंघाच्या पुनर्रचनेमुळे दक्षिण भारतातील राज्यांच्या जागा कमी होतील किंवा त्यांच्यावर अन्याय होईल अशी भीती काही राजकीय पक्षांकडून व्यक्त केली जात होती। या शंकांचं निरसन करताना पंतप्रधान ठामपणे म्हणाले की उत्तर असो वा दक्षिण, पूर्व असो वा पश्चिम,
हे सरकार कोणत्याही राज्याशी भेदभाव करणार नाही. ही निर्णय प्रक्रिया पूर्णपणे न्याय असेल आणि दक्षिण भारताच्या हक्कांचं पूर्ण संरक्षण केलं जाईल, असं आश्वासन त्यांनी सभागृहात दिलं. अगर हम सब साथ में जाते हैं तो इतिहास गवाह है कि किसी एक के राजनीतिक पक्ष में नहीं जाएगा. जिन लोगों को इसमें राजनीति की बू आ रही है, मैं चाहूंगा कि वो खुद के परिणामों को पिछले 30 साल में देख ले. फायदा उनका भी इसी में रास्ता दिखा रहा हूं. इसी में फायदा है कि जो नुकसान हो रहा है उससे बच जाओगे. और इसलिए मैं समझता हूं कि इसको राजनीतिक रंग देने की जरूरत नहीं है. देशात पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33% महिला आरक्षण देणारं राज्य हे महाराष्ट्र होतं आणि तेव्हाचे मुख्यमंत्री होते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. या महिला आरक्षण विधेयकाला विरोध करण्याचा मुळीच प्रश्न नाही. आणि जर कोणी म्हणत असेल की कुणाला वाटत असेल की हे करून आपण उपकार करतो, तर त्यांना एवढंच सांगू इच्छितो की उपकार आपण करत नाही आहोत, तर त्या मातेनं आपल्याला जन्म दिला आणि हे जग बघण्याची संधी दिली. हा तिचा आपल्यावर उपकार आहे. महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा आणि दशा ठरवणार आहे. आपण सर्व मिळून देशाला नवी दिशा देत असून देशासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. 25 ते 30 वर्षापूर्वीच हे व्हायला हवं होतं, परंतु ते होऊ शकलं नाही. त्यामुळे सर्व खासदारांनी नारी शक्ती विधेयकाला पाठिंबा द्यावा. या विधेयकाला खासगीत कुणीही विरोध दर्शवला नाही, असं सांगत सर्व पक्षांनी या विधेयकाला पाठिंबा देण्याची विनंती यावेळी पंतप्रधानांनी केली. 25-30 साल पहले जब से विचार सामने आया, आवश्यकता महसूस हुई, हम इसको लागू कर देते और हम आज उसको काफी परिपक्वता तक पहुंचा देते हैं और आवश्यकता के अनुसार उसमें समय समय पर सुधार भी होते हैं. जब हम अकेले मिलते हैं तब मानते हैं हाँ यार, लेकिन जब सामूहिक रूप से मिलते हैं, मुझे याद है कि जिस इसकी प्रक्रिया चली थी सभी दलों से मिलना हुआ है, एक दल को छोड़ करके. जिन जिन से मिलना हुआ है हर एक ने सैद्धांतिक विरोध नहीं किया है. बाद में जाकर के जो कुछ भी हुआ होगा, राजनीतिक दिशा पकड़ी जा रही है. नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर करणं ही ऐतिहासिक संधी आपल्या सर्वांना मिळाली आहे. देशाच्या धोरण निश्चिती प्रक्रियेत 50% लोकसंख्या असलेल्या महिलांचा वाटा असणं ही काळाची गरज आहे. ज्यांनी ज्यांनी या अधिकाराला विरोध केला त्यांना देशातील महिलांनी कधीच माफ केलं नाही, असा इशाराही मोदी यांनी राजकीय पक्षांना दिलाय. हे विधेयक कोणत्याही एका पक्षाच्या फायद्यासाठी नाही, तर देशाच्या लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचं असल्याची ग्वाही यावेळी पंतप्रधान मोदींनी दिली. 2029च्या निवडणुकांसाठी हे आरक्षण लागू करणं ही देशासमोर मोठी संधी आहे आणि आता जर आपण निर्णय घेण्यास विलंब केला तर देशातील माता भगिनींचा लोकशाहीवरचा विश्वास उडू शकतो, असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला. एकूणच या विधेयकाला मंजूर करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी त्यांची रणनीती नियोजनबद्ध आखली आहे आणि त्यात ते यशस्वी होतील. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.